महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंढरीचा महिमा देता आणिक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे या अभंगाप्रमाणे विठुरायाच्या दर्शनाला आतुर झालेल्या महर्षी वाल्मिकी ऋषींच्या पालखी सोहळ्याचे पुरंदर तालुक्यातील वाल्हे नगरीतून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहामध्ये प्रस्थान झाले। रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषींच्या संजीवन समाधीवर सकाळी महाभिषेक तसेच माऊलींचे जयघोषात ऋषी मंदिराला प्रदक्षिणा घालून साधारण 9च्या दरम्यान हरिभक्त पारायण अशोक महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकींच्या पालखी सोहळ्याची गावातून शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने संपूर्ण वाल्हे नगरी भक्ती सागरामध्ये चिंब झाली होती। सालाबाद प्रमाणे यंदाही ज्ञानोबा माऊलींच्या पाठोपाठ वाल्मिकींच्या पालखी सोहळ्याचे देखील प्रस्थान झाल्याने या पालखी सोहळ्याला वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार यांसह अमोल खवले, पोपट पवार, अमित पवार, धनगर समाजाचे नेते दादासाहेब मदने तसेच कुंडलिक पवार, रमजान आतार, भाऊसाहेब पवार, सचिन देशपांडे, धनंजय पवार, हरीश दुबळे, चंद्रकांत दुर्गाडे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली आहे। तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुकलवाडीचे युवा सरपंच संदेश पवार यांच्या विशेष प्रयत्नातून अक्षर सृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांच्यातर्फे वाल्मिकींच्या पालखी सोहळ्यातील शेकडो वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आल्याने वारकऱ्यांसह ग्रामस्थांनी देखील अक्षर सृष्टी संस्थेचे आभार मानलेत। प्रतिनिधी सिकंदर नदाब। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।